आ
नामास कीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आलवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. शिटी मारायची या विनानिक सतापै साधन, या विनानिक सतापै साधन, वाहात से आन विठोबाची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शाना तो धनी घेतसे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. विठ्ठला 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 विठ्ठला. हरी समचरण सरोजम, सांद्र नीलांबुधाभं, जगननिहित पाणी, मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला, कंधरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं, विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्फुरदि प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू मनोनी विशेष अत्याधरू विवेकावरी घ्यावी घ्यावी माझी सेवा देवा गुरुवारी देवा दीना गुरुवारी देवा दुर्बलाची देवा संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा
सुखे तो घरा नारायणा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा देहनिवासी पंचम वेद निर्माण करणारे नवे नवे तर या जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे जगमान्य संतमान्य देवमान्य जगद्गुरु तुकोबरायांचा हा 6 चरणाचा अभंग. किती चरणाचा? 6 चरणाचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल 6 चरणाचा अभंग आणि याच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. याची आवजीवाकडून झालेलं पाप अनेक जन्माचं पाप नष्ट करण्याचं साधन सांगतात. विठ्ठल पवित्र नाम पवित्र केकानवाडी या गावामध्ये गेली 7 वर्षे 7 वर्ष बरोबर आहे. गेली 7 वर्ष सुरू असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद भागवत कथा कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण संतोष महाराज बिरगड नाही बिरगड आहे ते चुकीनं बिडगर झाले बिरगड आहे. हा. संतोष महाराज बिरगड अगदी सुरुवातीचा दिवस आहे. प्रथम दिवस आपण कथा श्रवण करत आहोत. अगदी महाराजांचं शिक्षण त्यांचं खूप झालेलं आहे आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला त्यांच्या मुखातून 7 दिवस आपल्याला श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याकरिता भेटते. महाराजांचे हे खूप खूप धन्यवाद. आणि तसेच माझी सेवा ज्याने ठेवली समस्त ग्रामस्थ केकानवाडी सर्व आले गावकरी मंडळ आणि वैयक्तिक सेवा म्हणजे ज्यांची खूपच इच्छा होती असे आमचे माझी गावचे उपसरपंच आमचे दत्ताभाऊ आहेत आणि आमचे श्रीराम भाऊ आहेत. तसेच ताते असतील आमचे असे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या खातर सेवेचा योग आहे. बरोबर आहे का नाही? यांच्या खातर सेवेचा योग आहे आणि तुम्हा सर्व श्रोत्यांचं प्रेम महाराज आणि सेवेचा हा प्रथमच दिवस आहे. आणि महाराज ही गावचाच आहे वाटतं. गावचाच आहे का? गावचाच आहे आणि सेवा अगदी प्रथम दिवसाची सेवा आहे. 7 दिवसाचा सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये प्रथम दिवसाची सेवा ही माझ्या छोट्या कीर्तनकाराकडे आलेली आहे आणि सेवा मला प्रथम दिवसाची भेटली याचं माझंही भाग्य आहे महाराज. कारण आज गुढीपाडवा आहे आणि हिंदू नवीन वर्ष आहे, मराठी नव वर्ष आहे. पवित्र असा दिवसही आहे. महाराज फक्त छोटा झालाय. बरोबर आहे. महाराज मोठा पाहिजे होता महाराज. पण महाराज छोटा आहे पण चांगला आहे. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी म्हटल्यासारखं. आणि या प्रथम दिवसाची सेवा माझ्याकडे आले सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. आणि माझ्या सेवेसाठी उपस्थित राहणारे आमचे हरिभक्त परायण बाळू महाराज ते सेवेला अगदी वेळ काढून उपस्थित आहेत. कसा दिवस आहोत? 7 दिवस वा वा काय वाजव महाराजांसाठी 7 दिवस आहेत. आमचे विलास भाऊ असतील आमचे आदरणीय ज्यांचा गोड आवाज आहे असे अभिजित महाराज का अभिषेक महाराज अभिषेक महाराज अभिजित महाराज हा अभिजित महाराज आमचे आप्पा असतील आमचे पिताश्री आहेत आमचे लाडेवड गावचे भक्त सेठ आमच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत महाराज. हे काय नाव? गुगे महाराज आवर्जून सेवेसाठी उपस्थित माझ्या त्यांच्यासाठी आवर्जून टाळ्या वाजवायच्या. त्या महाराजांचे मनापासून आभार. आणि पक्वादाला साथ करणारे आमचे हरिभक्त परायण महेश महाराज झारगड महाराज. असं त्यांचं वाटतं मृदंग ऐकून असं वाटतं की इंग्रजाचं आगमन झालं वाटतं. कारण वादन हे कुणाचं आहे?
इंद्राचं आहे. अगदी वाटतं की इंद्राचं आगमन झाल्यासारखं. बरोबर आहे का नाही? आणि आमच्या आश्रमातून वैयक्तिक आमच्या सोबत आलेले हरिभक्त परायण आमचे वैभव महाराज आहेत. नंतर ज्यांची आता तुम्ही सुंदर अशी चाल ऐकली, आमचे हरिभक्त परायण चैतन्य महाराज जाधव हेही माझ्या आवर्जून सेवेसाठी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्त परायण पाटील महाराज उपस्थित आहेत. नंतर मोहन महाराज आहेत, अगदी माझ्या सोबतच आले. आणि आवर्जून ज्यांनी माझ्या या पामरासारख्या कीर्तनासाठी आवर्जून आलेत ते आमचे हरिभक्त परायण वेदांताचार्य, सर्वदर्शनाचार्य, व्याकरणाचार्य आमचे रितेश महाराज. त्यांच्यासाठी एकदा आवर्जून टाळ्या वाजवा. अगदी तेही माझ्या सेवेसाठी उपस्थित राहिले आहेत. आमचे हरिभक्त परायण ते ज्ञानेश्वर महाराज चौरे तेही माझ्या सेवेसाठी उपस्थित आले आहेत. आणि सर्व तुम्ही श्रोते, बरोबर आहे का नाही? का नाव घेऊ सगळ्याचे? आता नाव आधीच टाइम झाला, आता सर्वांच्या गावामध्ये नाव घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुले वातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुले वातो वाकून तुम्हा सर्व मायबापांचे नाव घेतो. ज्ञानोबा राय तुकोबरायांचा मान राखून विठाला विठाला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा. जगाच्या पाठीवर जगद्गुरु 3 होऊन गेले. कृष्णवंदे जगद्गुरु 1, आद्य गुरु शंकराचार्य 2 आणि माझे जगद्गुरु तुकोबराय 3. आणि या 3 जगद्गुरुपैकी आज एका जगद्गुरूंचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे. त्या जगद्गुरूंचं नाव आहे श्री संत तुकोबराय. आणि याच महाराजांचा आज आपण सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. काय? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायणा. विठाला विठाला सप्ताहामधील प्रथम दिवसाची सेवा ही माझ्याकडे आली आहे. आता प्रथम दिवसाची सेवा म्हटलं की आम्हाला संतांनी काही वारकरी संप्रदायाने एक दंड घालून दिलेला आहे. तो म्हणजे असा की प्रथम दिवसाची सेवा म्हटलं की आम्हाला नामावर आणि देवाच्या महिला म्हणता बोलू नका, देवाच्या रूपावरच आपल्याला बोलावं लागतं महाराज. अन्यथा बोलून चालत नाही. का चालतं? नाही महाराज. वारकरी संप्रदायाने आमच्या संतांनी परंपरा घालून दिलेली आहे आम्हाला. प्रथम दिवसाची सेवा म्हटलं की नामपरच बोलायचं आणि मागणीच्या दिवशी आम्हाला मागणीचा अभंग घ्यायचा आणि काल्याच्या दिवशी देवाच्या लीला पराभंग घ्यायचा. हे आम्हाला वारकरी संप्रदायाने दंड घालून दिला आहे. आता तुम्ही म्हणता वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय? सर्वांना सांगायची काय गरज आहे का? वारकरी संप्रदाय काय आहे त्याकरिता आपण एकत्र आलो आहोत. बरोबर आहे का नाही? हा, आपला वारकरी संप्रदाय हा 5 खांबावर टिकून आहे महाराज. किती खांबावर? 5 खांबावर टिकून आहे. पहिला खांब म्हणजे संत, दुसरा खांब म्हणजे देव, तिसरा खांब म्हणजे ग्रंथ, चौथा खांब म्हणजे तीर्थ आणि 5वा खांब म्हणजे क्षेत्र. विठाला विठाला आणि प्रथम दिवसाची सेवा ही माझ्याकडे आली आहे. बरोबर आहे. आता प्रथमतः अभंगाकडे आपण मंगलाचरण करूया. मंगलाचरण म्हणजे नेमकं काय आहे? कोणत्याही कामाची सुरुवात आपण आता व्यवहारातलं घ्या. एखाद्या दुकानाची सुरुवात करायची म्हटलं किंवा एखादं घर बांधायचं म्हटलं तर आपण काय करतो? नारळ फोडतो का नाही? देवाचं नाव तर घेतो ना. ते काय आहे? मंगलाचरण आहे. पण नेमकं मंगलाचरण काय? मंगलाचरण 3 प्रकारे आहे महाराज. एक वस्तू निर्देशात्मक मंगल, दुसरं आशीर्वादात्मक मंगल, तिसरं नमस्कारात्मक मंगल. हे आहेत मंगलाचरणाचे 3 प्रकार. विठाला विठाला मंगलाचरण आम्ही करतो. मंगलाचरण आता पवन महाराज म्हणाव आम्हाला पुत्र संपत्ती झाली तरी आम्ही देवाचं नाम चिंतन घ्यावं का? नामस्मरण मंगलाचरण करावं का? जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात? मंगल नव्हे कन्या पुत्राधिक, मंगल कन्या पुत्राधिक म्हणता येणारा नाही आपल्याला. कारण देव आणि देवाचं नावच या जगामध्ये काय आहे? मंगल आहे. विठ्ठला मंगल निधी विठ्ठला श्री विठ्ठला
देवाचे नाम आधी. सकळ मंगळ निधी. मंगळ निधी म्हणजे मंगळाचा जिथे साठा आहे आणि विठ्ठलाचे नाम आधी, जिथं आपण आवर्जून विठ्ठलाचं नाम घेतलं जातं. बरोबर आहे का नाही? अहो आपण सरळ सरळ जरी चालता म्हणला तरी आपण काय म्हणतो? एखादी वाऱ्याची झुळ केव्हा द्या बरं वाटतो म्हणतो आपण राम 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 म्हणतो का नाही आपण? कशासाठी म्हणतो? देवानं आपलं रक्षण करावं यासाठी आपण देवाचं नाव घेतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात निवाराया. मंगलाचरण आपण करतो. आता उदाहरणार्थ व्यवहारामधले घेऊत आपण. प्रथमतः आपण पात्रावळी घेतल्यानंतर पंचपक्वान वर ठेवतो का आधीच पंचपक्वान घेतो? आमच्याकडे आधी पत्रावळ वाटते, तुमच्या इकडे हो केकरवाडीला काय करते? आश्रमामध्ये आपण पात्रावळी घेतो आणि नंतर पंचपक्वान ठेवतात. केकरवाडी का असं नाही का? कसं या? तसंच आहे. तसंच आहे. वा अगदी तसंच आहे. पत्रावळी नाही जर आपण वाढली तर याच्या पंचपक्वानाची अपेक्षा करतो का? नाही. आता इकडे या. जशी प्रथम दिवसाची सेवा ही आणि मी मंगलाचरण करून देणार आहे, म्हणजेच व्यवहारातल्या भाषेमध्ये मी तुम्हाला आज पात्रावळ वाढणार आहे. काय करणार आहे? तसं पण लहान लेकराकडेच येतं की पात्रावळ वाढायचं? होय महाराज, कुणाकडे येतं? लहान लेकराकच लहान म्हणून पात्रावळ वाढायचं. त्याच्यामुळं लहान लिकरूच म्हणून बरोबर आहे का नाही? छोट्या लेकराकडे पत्रावळी. आज मी तुम्हाला पत्रावळी वाढणार आहे. तुम्ही अन्नरूपी त्याच्यावर ज्ञान प्राशन करणार आज. बरोबर आहे का नाही? इथून पुढं तुम्हाला 7 दिवस आज मी मंगलाचरण करतोय. बरोबर आहे का नाही? देवाची स्तुती करतोय. इथून पुढे तुम्हाला 7 दिवस अन्नरूपी ज्ञान प्राशन करण्यासाठी या पवन महाराजच्या पत्रावळी तुम्हाला खावं लागणार आहे. विठ्ठला 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 अगदी 7 दिवस तुम्ही त्याच्यावर ज्ञान प्राशन करणार आहोत का नाही? मग ते कीर्तन असो किंवा श्रीमद भागवत कथा असो. कथा आपण श्रवण करतो का नाही? श्रवण करीचा कानाने मनाने धनाने तुम्ही काम सोडून काय करा? श्रीमद भागवत कथा श्रवण करा. का सांगतो मी तुम्हाला? ह्या कथेने तुमचा आमचा उद्धार नाही होत का? होतोय म्हणून आम्हाला आजपर्यंत अनुभव आलाच नाही महाराज. सांगू उदाहरण तुम्हाला. राजा परीक्षित माहिती असेल? माहिती ना राजा परीक्षित? 7 दिवसामध्ये 7 दिवस मुक्ती झाली तया. 7 दिवस मुक्ती झाली तया. श्रवणे कीर्तने तरला भूपती श्री तर श्रवणे कीर्तने तरला परीक्षिती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये त्याला सर्पदंश करून काय होणार होता? मृत्यू होणार होता. पण परीक्षिती ऐकू काय करतात? पण तो काय केलं? त्याने काय केलं? शुकाचार्याकडे गेला. शुकाचार्याने त्याला हे पहा म्हणले, तुझा मृत्यू होणार नाही, त्यासाठी मी एक तुला साधन सांगतो. ते साधन म्हणजे फक्त आणि फक्त तू श्रीमद भागवत कथा श्रवण करायची. काय करायची? श्रवण करायची. तू सांगूही नको. ध्यानाने मनाने चिंताने काय कर? श्रवण कर. आणि त्याचा काय झाला महाराज? 7 दिवसामध्ये दंश, सर्पाचा दंश होऊन त्याला मरणार होता. मेला का तू? मुक्त झाला महाराज. आपण काय पाप केलंय? आपण फक्त काय करायचंय? आपण ऐकायचं. ऐकतात का? इथून पुढचे आज प्रथम दिवस, इथून पुढचे 6 दिवस काय करा? तुम्ही ध्यानाने मनाने आणि चित्ताने तुम्ही श्रवण करा आणि त्याचा अर्थ मला काल्याच्या दिवशी सांगा. विठ्ठला विठ्ठला रामायणामधला एक प्रसंग आहे महाराज. बालकांडामध्येच येत होते. शिवकथा म्हणून आहे ना, आहे बरं का. रामायणाचार्य कुठे गेले?
जुने मंडळी कुठे गेले दिसना झाले आहेत तिकडून. रामाचार्य सर्व आपले जुने खूप असं छान रामायण सांगायचे तेव्हा मी छोटा होतो. आपल्या मंदिरामध्ये शक्तीचा कार्यक्रम असायचा, बरोबर आहे का नाही? आता काही राहिलंच नाही महाराज. का राहिले नाही महाराज? ती चालवलं ती परंपरा जशी आपल्याला पूर्वीच्या लोकांनी सांगितली परंपरा ती आपण पुढे चालवण्याचं काम केलं पाहिजे. अहो साधं छोटा मुलगा हरिपाठात गेला की टाळा वाजवला की चुकला गे उठ. कशाला कोणा भजनाचं आडनाव घेते ते घेते का? नाही महाराज. आता त्याला जरा चिकाटीनं वागा यायला लागले. हो बरोबर आहे. आता थोडं 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 हा बरोबर आहे बरोबर आहे हा राईट राईट बरोबर आहे अगदी बरोबर आहे. तसं नाही त्याला. त्याला तसं हाकलून लावल्याने तुम्ही जर बोललात ते कशाला भजनाचं आडनाव घेऊन रे? त्याला प्रेमाने अगदी आपल्या जसं आपलं मुलं आहे मुलाची आपण जशी काय करतो सेवा करतो सांभाळतो तसं अगदी त्याप्रमाणे त्या पोराला येतंय म्हणून थोडा नाद लावा लागतंय. आपला नाद लावतोय पुन्हा ती भजनाचं आडनावच घेत नाही. विठाला विठाला सर्व रामायणाचार्य मंडळ आहे आपली केकनवाडीमध्ये. खूप छान असं रामायण सांगायचे मी बारक्यापणे ऐकलेलं आहे महाराज. बरोबर आहे का नाही दादा? रामदादा असायचं का नाही रामायण? अगदी बालकांडामध्ये शिवकथा आलेली आहे. त्याच्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वतींचा विवाह सोहळा आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजेच सती दक्षाची मुलगी सती आणि भगवान शंकराचा विवाह सोहळा सुरुवातीला बालकांडामध्येच प्रवेश करताना आहे महाराज. सुरुवातच आहे दररोजच आहे ते वाटतं. बरोबर आहे का नाही? अगदी भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा झाला आणि विवाह सोहळा झाल्यानंतर काहीतरी संसारामध्ये अडथळा आल्यामुळे आपली सती आपल्या पित्याकडे निघून गेली म्हणजेच राजा दक्षाकडे निघून गेली. का निघून गेली? काय संसाराचे भांडण वगैरे असते महाराज. जसे आपले होते तसे आपले होत नाहीत का? होते महाराज सहज. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला अनुभव आहे का? द्यायची गरज आहे का? प्रत्येकाच्या संसारामध्ये भांडणं होतात. अगदी आता देवाला सुट्टी नाही महाराज. आपण संसार बरोबर आहे का नाही? देवाचे काहीतरी भांडणं झाले असते आली आपल्या दक्षाकडे सती निघून गेली. दक्ष राजा हो ना सांगतो पुढे येईल नाही. आता दक्ष राजा आहे का नाही ते शंकराचं काय करायचा सांगा की? दक्ष राजा हा अगदी त्यांचा अपमान करायचा भगवान शंकराचा. आता आपली पतीची दक्षाची मुलगी सती काय म्हणली? जिथं आपल्या पित्याचा यज्ञ आहे सुरू आणि आपल्या पतीचा अपमान जिथं होतं तिथं आपल्याला थांबून जमतंय का? आपल्या नवऱ्याचा अपमान होते आपण थांबून जमतंय का? होय महिला मंडळ जमतंय का? नाही. तिने आपली चालू असलेल्या यज्ञामध्ये आहुती दिली. स्वतःच जीवन तिने संपवलं आणि नंतर घोर अशी तपश्चर्या केली आणि पर्वतातून तिचा उगम झाला. पर्वत कन्या ती पार्वती महाराज. तिचा पर्वतातून काय झाला उगम झाला त्याच्यामुळे तिला पार्वती नाव ठेवण्यामध्ये आलं. विठाला विठाला हो. दक्षाची मुलगी सतीने आपला प्राण सोडला आणि घोर तपश्चर्या केल्यानंतर सर्व देवांनी भगवान शंकरांना मागणी मागितली. पहिल्या जन्मामधली सती आता तिने अवतार दुसरा घेतला आहे त्यामध्ये पार्वती नाव तिचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दोघं विवाह करा. सर्व देवांनी भगवान शंकरांना मागणी मागितली. काय? सती सोबत म्हणजेच पार्वती सोबत तुम्ही विवाह करा आणि विवाह झाल्यानंतर तुम्ही तुमचा संसार सुखाने अगदी समाधानाने करा. सर्व देव म्हटले हा मान्य. भगवान शंकर मान्य झाले. विवाह सोहळा झाला. विवाह सोहळा झाल्यानंतर आपल्या पर्वतामध्ये भगवान शंकर शांत चित्ताने बसले होते आणि माता पार्वती गेल्या भगवान शंकराकडे. काय म्हणल्या? गेल्या जन्मामध्ये माझ्याकडून 2 अपराध घडले, पाप घडले. पहिले पाप म्हणजे प्रभू रामांच्या अवतारावर मी संशय घेतला. नीट लक्ष देऊन ऐका बरं का? प्रभू रामांच्या अवतारावर मी संशय घेतला आणि दुसरं पाप म्हणजे तुम्ही मला सांगत होतात की पित्याच्या घरी निघून जाऊ नको तरी महिला मंडळाली जायची सवयच आहे. काही झालं की भांडणं. अगदी त्याचप्रमाणे सती काय केली? गेली पित्याच्या घरी निघून. हे माझ्याकडून 2 अपराध झालेत आणि आपल्या संसारामध्ये आणि काय अडथळा येऊ नये यासाठी मला असं वाटतं की बामणाकडे जाऊन काहीतरी मंत्रित आणून तांदूळ किंवा नारळ मंत्रित आणून मला प्रभू रामांचं नामस्मरण आणि आपल्या कोणत्याही संसारामध्ये कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही यासाठी मला असं वाटतं की प्रभू रामांचं दररोज सकाळी उठल्यानंतर देवाचं नामस्मरण करायचं. आता भगवान शंकर भोला महादेव काय त्याचं नावच आहे काय
भोळा महादेव त्यानं एकच सांगितलं, हे म्हणली पार्वती ऐक, माझं तुझं जमत नाही, पण आता इथून पुढे आपल्याला जर संसारामध्ये अडथळा आणायचा नसला, एकच काम कर, मी तुझा आदर करतो, तू माझा सन्मान कर. अगदी ह्याच उद्देशाने आपण दोघं संसारामध्ये राहूत आणि आनंदाने आपला संसार करूता. तर प्रमाणे महाराज, नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ, निज सुखे निवाला विठ्ठला नाम स्मरे नीलकंठ आणि निज सुखे निवाला. ज्याचा कंठ निळा आहे त्याने काय केलं, देवाचं नामस्मरण केलं, प्रभुरामांचं नामस्मरण केलं का केलं नाही, निज सुखे निवाला. तो निज सुखाने काय करू लागला, आपला संसार करू लागला, आपला परमार्थ करू लागला. त्याच तुम्हाला उदाहरण दिलं, कशाकरिता, नामामुळे. बरोबर आहे का नाही. ज्याचा कंठ निळा आहे त्याने काय केलं, नामस्मरण केलं. आपण का नामस्मरण करणार नाहोत महाराज, आपला उद्धार होणार नाही का, होणार ना. विठाला विठाला पण नामस्मरण कशाचा करिता करायचं. आपण जे संसार करतो त्याच्यामध्ये आपल्याला सुख आहे का दुःख आहे. महाराज आम्हाला काहीच कळा नाही, सुख पण कळा ना दुःख पण कळाला आम्हाला, नुसते काम धंद्यानी पछाडले महाराज. काम धंदा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही काय करतो, सुखाच्या ते मार्गाने जातो. सुख काय आहे, सुख फक्त पैसा आहे. बरोबर आहे का नाही. सुख म्हणजे काय आहे, पैसा आहे. आजकाल काय आहे महाराज, पैसाच आहे ना. पण सांगतो याची आवजीवाकडून घडलेलं पाप आणि पुण्य हे तुमचं आजचं सुख आणि दुःख ठरवतं महाराज. कारण सांगतो पहिल्या जन्मामध्ये, आता आपण काय म्हणतो व्यवहाराच्या भाषेमध्ये काय म्हणतो, त्याने बंगला बांधला, त्याने गाडी घेतली, 25 वर्ष झालं माझ्या आजाने वाऱ्या केल्या, माझ्या बापाने वाऱ्या केल्या, मी पण वाऱ्या करतोय, तरी मला सुख नाही. जे माणूस पाप करतो त्याच्याकडे 30 लाखाची गाडी, आणि जो पुण्य करतो त्याच्याकडे काहीच नाही, मोटरसायकल येत नाही. आपण त्या दुःखाने काय करतो, शांत बसतो. बरोबर आहे का नाही. पण ते दुःख म्हणजे काय, आपण जर म्हटलं की या एका माणसाकडे 30 लाखाची गाडी आणि एका माणसाकडे काहीच नाही महाराज, वाऱ्या करतो आणि तो पाप करतो. आता हे दृष्टांत न पटण्यासारखं आहे. बरोबर आहे का नाही. मग काय उत्तर द्यायचं, त्याचा बरोबर आहे दृष्टांत, बरोबर आहे का नाही. त्याने जे आपल्याला सांगितलं ते बरोबर आहे. त्याचं उत्तर एकच आहे, आपल्या जीवाकडून पूर्वजन्मामध्ये पाप घडलं असेल तर आपल्याला दुःखच भोगायला भेटणार आहे. आणि जर आपल्या पूर्वाधिक कर्मामध्ये जर आपल्याकडून पुण्य घडले तर आपल्याला सुखच भोगायला भेटणार आहे. विठ्ठला विठ्ठला. हो जगद्गुरु तुकोबराया, तुम्ही सांगतात बरोबर आहे. आम्ही पाप केलं की आम्हाला दुःख भोगायला भेटतंय आणि सुख केलं की आम्हाला काय भोगायला भेटते, पुण्य केलं की सुख आणि पाप केलं की दुःख. बरोबर आहे ना. संसारिक आहात तुम्ही, सर्वांना माहिती आहे. बरोबर आहे का नाही. पण आपल्या केकनवाडीच्या एक जणाला पटलं नाही आणि ते दृष्टांत पटलं नाही, ते गेला तुकोबरायाकडे. तुकोबरायाने म्हटलं, का हो तुकोबराया, याचं नेमकं उत्तर काय आहे. तुम्ही सांगतात काय, फक्त आणि फक्त तुम्ही पुण्य केलं तरच तुम्हाला सुख आहे. आपण पुण्य पण करतो आम्ही, सुख काय, सुखाचं नेमकं काय, आम्हाला सुख पण येत नाही. पण याचं एकच कारण आहे, जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही साधनाने तुम्ही केलं, फक्त तुम्हाला नामस्मरणच करावं लागेल. अनेक जगामध्ये किती साधना आहेत का नाही. यज्ञ आहे, तपश्चर्य आहे, नंतर पूजा आहे आणि काय आहे, असे बरेच साधना आहेत महाराज, आहेत की नाही. ते आपल्याला करणं होणार आहेत का नाही महाराज. कोण महाराज करणं होणार आहेत ना आम्हाला. पूजेला बसलो तर उठाव की पूजा करणं होती का. टोपल्यामध्ये एकदाच पाणी घ्यायचं, सगळे बोडे देव यादा टाकायचे मध्ये, तेच काढायचे, पुसायचे, घर लावा, निघा कुठं शेतामध्ये. पूजा करणं होती का तुम्हाला, नाही करणं होतं महाराज. सोपं जरी साधन असलं तरी करणं होतंय का. योग याग विधी, योग याग विधी,
वायाची उपाधी दंभ धर्म काय झालं उरकून घेतली पुण्याची गणना केली. विठाला 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 अगदी आम्हाला तपश्चर्याही करणं होत नाही, अगदी आम्हाला काय जप करणं होत नाही, आम्हाला पूजा करणं होत नाही. आम्हाला करणं काय होतंय आता मला सांगा. 4 युग आहेत बरोबर आहे का नाही? कृतायुगामध्ये 1,00,000 वर्ष मानव काय करायचे जगायचे बरोबर आहे का नाही? त्याची परंपरा एक शून्य कमी झाला त्रेतायुगामध्ये 10,000वर आलं. त्याच्यातलं एक शून्य कमी झाला द्वापार युगामध्ये किती आलं 1,000वर आलं. आणि 1,000वरचा शून्य कमी झाला कलियुगामध्ये किती झालं 100 झालं. अल्प आयुष्य मानव देव, अल्प आयुष्य मानव देव, सत बनिले अर्धरात ठायो, सत बनिले अर्धरात ठायो, अभे काल तुझ फिरारो गच्छयो, अभे काल तुझ फिरारो गच्छयो, भजना जीवने पावदा, आपल्याकडे 100 वर्ष आयुष्य आहे. 100 वर्षामध्ये आपण काय करतो हा काय करतो परमार्थ करतो का काही उरतंय का परमार्थ कराय हो का उरतंय या काय उरतंय सांगा सांगतो. 10 वर्ष बालपण आहे महाराज बरोबर आहे का नाही? 10 वर्ष थांबता का महाराज? 10 वर्ष बालपण 20 वर्ष अंगी भरला वदान मग तो कैसा सावधान सावध सावधान माझे वदानारायण सावध सावधान माझे वदानारायण. चाल वाजवा. 10 वर्ष बालपण आहे 20 वर्ष तारुण्य 10 वर्षामध्ये आपण लहानाचे मोठे होतो. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य आणि भरला वदान मग तो कैसा सावधान सावध सावधान माझे वदानारायण सावध सावधान बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. 10 वर्षातलं 20 वर्षाकडे गेलं सावध झालो का आपण भजन करण्याकरिता. 30 वर्ष होती 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण. 30 वर्षामध्ये काय होतं 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. 30
वर्षामध्ये लेकर बाळ काय होतात आजूबाजूला फिरतात. 30 वर्ष होती आणि प्रपंच पाठी लागली. प्रपंच आम्हाला सुधीर येणार. पप्प्याचा बाप साखर संपली, शेंगदाणे संपले, लवकर आणा तेल संपलं, लगेच महाग प्रपंच लागला. 30 वर्ष निघून गेले. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आली जवळी, सावध सावधान वाची वदा नारायण, सावध सावधान वाची वदा नारायण. 40 वर्ष झाली, आम्हाला डोळा 40 आली, डोळ्या चष्मा लागतो, डोळ्यास भुरळ पडली, आम्हाला जवळचं आणि लांबचं पण दिसता येत नाही. अहो सध्या तुमचं जाऊ द्या, छोटा मुलाली लेकर काय होईल चष्मे लागायला लागले, जवळचं दिसना लांबचं दिसना. असंच एक पोरग रोडने जायला लागले. मी म्हणलं पप्प्या गाडी दावाने चालू जा, इकडे तिकडे बघत कुठे धडकचिन कोणाचा मार खाची. नाही म्हणला कोण महाराज, मग वाटूळच आहे म्हणला तसली, मी कमी होत नाही, ती वाटूळच आहे माहिती तशी. मी गबसतो गबसल्यानंतर अचानक पुढे खडा आला आणि पप्प्याच्या गाडीची जागा अडकलं आणि पप्प्या इथून अर्धा किलोमीटर पुढे पडला. गाडी मागून पप्प्या पुढं आणि मी पुढेच उभा होतो. मी म्हणलं लागलं करा पप्प्या, म्हणला लागलं थोडं गुड गेला. मी म्हणलं डाव्या पायाची वाटी कुठे, म्हणला मागच पडली. हे कशामुळे होतंय दिसत नाही, मला चष्मे लागते. पण इकडे तिकडे न पाहता आता हे कॅकनवाडी मध्ये चष्मे चांगले दिसायलेत मला, बरोबर आहे ना, चष्मे चांगले अगदी चांगले आहेत महाराज, तुमचं नाही सांगत, बरोबर आहे का नाही. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आली जवळी, सावध सावधान वाची वदा नारायण. तरी सावध होतात का आपण, होतो गेले नाही तर किती निघून गेले, 40 तर गेले का नाही महाराज, काय राहिले 60 का 50 वर्ष होती, 50 वर्ष होती, 50 वर्ष होती आणि हलकी दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाची वदा नारायण, सावध सावधान वाची वदा नारायण. 50 वर्षामध्ये आमचे दात पडतात, त्यामुळे आताच बघा तुम्हाला काय खायचंय काय नाही खायचं ते आताच ठरवा, नंतर तुम्हाला खाणं होणार आहे का. बोला ना झाली तुम्ही काहीतरी अडचण, 100% अडचण वाटत. खरं सांगा कॅकनवाडीतलाच आहे मी. हो काहीतरी कमातर पण खात. हो बोलणं झाला हो तुम्ही. किती वर्ष झाली, 50 तर निघून गेली, आता राहिलेत किती 50. 60 मध्ये काय होतंय, 60ची बुद्धी नाटी मग हातात आली काठी, 60ची बुद्धी नाटी मग हातात आली काठी, वस वस लागे पाठी, त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाची वदा नारायण, सावध सावधान वाची वदा नारायण. सावध व्हा मी सारखं काय सांगतो. गेलेलं 60 तुमच्या ह्याच्यामध्ये निघून, 60ची बुद्धी नाटी हातात आली काठी, पुन्हा म्हाताराची वसवस लागे पाठी, कुणाची म्हातारीची, पुन्हा काय एकदा 60 झाल्यावर पुन्हा म्हातारी म्हातारी टोपी वडणं कुठे धोतर वडणं झालं सुरू. त्याला काय म्हणतात, 60ची बुद्धी नाटी हातात आली काठी आणि वस वस लागे पाठी, मग त्याला काय करतात कार्टे हसतात महाराज, बरोबर आहे का नाही. किती वर्षामध्ये 60 मध्ये. आता 60 पण निघून गेले, झालं का प्रपंच तुमचा, हा राहिला यार महाराज. 40 वर्ष राहिले झाले आणि काय केलं 40 वर्षामध्ये. हो कॅकनवाडी काय केलं बाबा, परमार्थ तुम्ही काय करायला, सगळं तुमचं ह्याच्यामध्ये जायला लागलं. 70ची झाली रचना, कितीची 60 झाली, 70ची झाली रचना, मग आता काय होईल, झाला दैनिवाना, काय पाण्या विना मछली जैसी, जीव होतो कासा विषयी, बरोबर आहे का नाही महाराज. 70ची रचना झाल्यावर बाजावरचं उठणं होत नाही, अगदी सर्व बाजावर जातात, प्रत्येकाचं जातं, म्हाताऱ्या माणसाचं आम्ही बघतो की, बरोबर आहे का नाही. 70 मध्ये अगदी जसा गळून जातोय माणूस, मासा कसा, बरोबर आहे का नाही, पाण्या विना जसा गळून तसा गळून जातोय. 70 गेले, परमार्थ काही नाही, विठ्ठल विठ्ठल कुठे गेलं विठ्ठल. 70 गेले, 80 मग वर्ष झाली 80, बरोबर आहे का. मग तो झाला अपयशी,
पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासाविषी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाली 90, पुन्हा बोला येणार एक शब्द. बाबा बाबा आता तर शब्दच बोलता येणार. आता विठ्ठल विठ्ठल नामच परत कुठून करावं. अहो 90 वर्ष इथं गेले, बोलावं ना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. आता काय होतंय, म्हातारी आणि म्हातार काय होतंय, वेगळं होतंय महाराज. संबंध आपल्या आधीला तोडावं लागतो. आणि पुन्हा किती वर्ष झाले, 90 तर गेले तुमचे, आता राहिले किती, 10 वर्ष राहिले. आता तुमचं कसं 10 वर्षात तुम्ही काय करणार. एक शतक पूर्ण झाला, आला पैसा वाया गेला. रामदास स्वामी मध्ये योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. झालं एक शतक आमचं पूर्ण झालं महाराज, बरोबर आहे का नाही. कशामध्ये गेलं शतक तुमचं, तुमच्या राड्यामध्येच गेलं शतक. 100 वर्ष गेले, तुम्ही कुठं परमार्थाल, तुम्हाला काय राहिले परमार्थ काय. एक शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी आता सावध झाला. सावध सावधान वाचे सावधान विठाला विठाला विठाला. 100 वर्ष गेलं, पण आम्हाला आणि कळालं नाही की आमचं सुख कशाने आहे. सुख तुमचं कशाने आहे, प्रतिचारामध्ये सांगा. नाम संकीर्तन
कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायणा. नाम संकीर्तन साधन सोपं आहे. कशाकरिता? जे तुमच्याकडून कळत नकळत झालं होतं पाप पहिल्या जन्मामध्ये, अगदी ते नष्ट करण्यासाठी तुम्हाला साधन काय दिलं जगद्गुरु तुकोबारायांनी? नाम संकीर्तन साधन. आता नाम संकीर्तन साधन पवन महाराज तुम्ही सांगतात, परंतु ते नेमकं काय आहे आणि कसं करायचंय आम्हाला? त्यासाठी आम्हाला आता तुम्ही 100 वर्षाचं तर सांगितलंय, आमचे 100 तर इकडेच गेले. आता नामस्मरण करण्याकरता आमच्याकडे राहिले काय? बरोबर आहे, तुमचा प्रश्न आहे का नाही? आता नामसंकीर्तन साधन पै सोपं साधन सांगितलं, आम्ही कराय मान्य आहेत. बरोबर आहे का नाही? त्यासाठी आम्हाला कष्ट काही लागतंय का? लागतंय का? आवडी अनंत आलं बाबा. ठाईच बसून तुम्हाला काही कष्ट करायची गरज आहे का? फक्त एका ठिकाणी बसून तुम्हाला फक्त देवाचं नामस्मरण करून कसं करायचंय? करायचं आहे, पण त्याला काय करायचं आहे? आवडीने आळवायचं आहे. आता आळवणे म्हणजे नेमकं काय? ध्यानाने मनाने चित्त एकाग्र करून फक्त आपण देवाच्या नामस्मरणाला आळवायचं आहे, म्हणजेच आपल्या चित्तामध्ये ठेवायचं आहे. अन्यथा दुसरीकडे जाऊ द्यायचंय का? नाही महाराज. ठाईच वैसोनी कराय चित्त आवडी अनंत आळ बाबा. आता या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ म्हणताल आम्ही आवडीने देवाचं नामस्मरण आळवूत, पण आम्हाला तुम्ही सांगितलं ते मंत्रच आम्हाला सांगितलं नेमका काय मंत्र ते? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काल. हो, फक्त तुम्हाला रामकृष्ण हरी नावाचा मंत्र काय करायचा आहे, जपायचा आहे. अगदी आता हे आपण 2 मिनिटाकरिता रामकृष्ण हरी मंत्राचा आधी नामस्मरण करता आणि नंतर विठ्ठलाचं भजन करता. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मृदंगासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी महाराज गोड जेवढं लागतं तेवढाच मृदंग वाजवतात. त्यांच्यासाठी महाराज तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण कीर्तनाला मोप मास श्रोते कमी जरी असले तरी कीर्तनाला मोस मानणार एकच म्हणजे हे वाद्य. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आवडीने आपल्याला तेव्हाच घेता येईल जेव्हा ते चांगलं वाजतं. बरोबर आहे का? अगदी महाराजांचं पोषक आणि सर्वांना आवडतंय का नाही? मग टाळ्या वाजवा की जोरदार. अक्षर आहे जोरदार वाजवा. हा, अगदी त्यांना तरी वाटाव की टाळ्या वाजल्या. बरोबर आहे का नाही? नसतर उगच असल्या काय कामाचे काय त्या धड तिकडे पण पावत नाही, तिकडे पण पावत नाही. कुठं पावतात त्या
तुम्हाला माहिती असेल आता विठ्ठला खोबार रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आता जगद्गुरु तुकोबरायाकडे आपण हेही मागितलं, मंत्रही तुम्हाला सांगितला. मंत्र काय आहे? राम कृष्ण हरी. तुका म्हणे जपा आणि मंत्र मंत्र त्रिअक्षरी सोपा. उघडा मंत्र जाना राम कृष्ण हरी उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी म्हणा. अगदी प्रत्येक प्रमाणे हेच सांगतोय काय? रामकृष्ण हरी म्हणा. राम कृष्ण आणि हरी. आता हरिमुख हे आपलं नाव आहे, पण राम आणि कृष्ण हे कुठून आले बाबा? म्हणजे या मंत्रामध्ये हे बनवताना हे एक जणांना मंत्र बनवला आहे का? नाही. हरी मात्र आपण बनवला असेल, आपल्या भक्तीने घेतला असेल. राम आणि कृष्ण पण सोबत यायले नाही. राम आणि कृष्ण म्हणजे फक्त एका संतांनी ह्या मंत्राचं उच्चारण केलं नाही. त्यामध्ये राम हे आला आणि फिरून कृष्ण हे आला. म्हणजे हा सर्वांच्या साह्याने हा मंत्र काय केला आहे? उच्चारण केला आहे. याचं फक्त तुम्हालाही फळ आहे, आम्हालाही फळ आहे, आणि पूर्वीचे लोक सुद्धा फळ घेत आलेत महाराज. बरोबर आहे का नाही? अहो ह्या मंत्रानं तुमचा आमचा उद्धार सोडून द्या. किती पाप त्या वाल्या कुणीचं होतं बघ. लक्ष देऊन आहे का? ज्याला उठवायचं त्याला जा उठून. हा कुणाला जायचं? आता उठू नका. उठायचं असलं तर सगळेच उठून जा. मी एकला कीर्तन करतो. हा बरोबर आहे का? कीर्तन सुरू असताना उठून जायचं. विठ्ठल विठ्ठल देवाचं हे नामस्मरण आपण करायला लागला त्या कीर्तनाच्या मार्फत. बरोबर आहे का नाही? देवाचं नाव तुम्ही घ्यायला लागलात, मी घ्यायला लागलोय, मी घ्यायला लागलोय, आणि तुम्हालाही कीर्तनानं माझं बरं होईल असं मी कीर्तन करणार नाही. त्यामध्ये तुमचं पण बरं होईल असं कीर्तन मी करायला लागलोय. विठ्ठल विठ्ठल. तुमच्याकडून मी वारंवार टाळ्या रामकृष्ण हरी म्हणून का घ्यायला लागलोय? घरी तुमच्या होणार आहे का? इथं सर्वांच्या एका साह्य करून गीची धरून सुपंत म्हणल्यासारखं सर्वांच्या साह्याने हे खेळायचा असतो. खेळ प्रमाण आहे ना महाराज? खेळी तुम्ही आम्ही खेळले आनंद. ह्या आनंद घ्यायचा असतो, एकल्यानं नाही. एकल्याचा नवे खेळ हा म्हणून या मेळ मिळविला. हा या धर्ममंडपामध्ये तुम्हा आम्हाला प्रमार्थ करण्यासाठीच हा धर्ममंडप आहे. हे म्या कीर्तन करावं आणि तुम्ही टाळकऱ्यांनी पण नुसता टाळ वाजवा आणि तुम्ही गप्प राहावं. आमचाच उद्धार होणार आहे, तुमचा होणार आहे का? असं आहे का महाराज? या रे लहान थोर या तू आहेस का? तू छोटा आहेस, तू नामस्मरण कर आणि तू त्याचा लाभ घ्या. असं आहे का? नाही महाराज. वाल्या कोळी किती पापी होता. त्याचा एक बावण मारला त्यानं की एक बारीक खडा रांगणीमध्ये टाकायचा. खडा केवढा असते बारीक, बरोबर आहे? तर तशी त्याची किती रांगण भरली होती? 7 रांगण भरली होती. बरोबर आहे का नाही? आपलं तेवढं पाप आहे का? आहे का महाराज? तेवढं तर नाही ना पाप. त्या वाल्या कोळीचा उद्धार झाला. कशामुळे झाला? नारदाने भेट दिली आणि मंत्र कोणता सांगितला? रामकृष्ण हरी सांगितला. बरोबर आहे का नाही? मग फक्त आपल्याला रामकृष्ण हरी या मंत्राचा फक्त उच्चार करायचा आहे. हे तुम्हाला मी सांगत नाही का माझ्या हे मनाचे माझ्या माथ्यातले याच्या अगोदर ही परंपरा आली नाही नामस्मरण करण्याची. असं आहे का? संत वारंवार काय सांगतात? हा
त्यांची तळमळ आहे की आपलं चांगलं व्हावं. बरोबर आहे का नाही? का त्यांचं चांगलं होणार आहे? त्यांचं चांगलं झालं आता ते आपल्याला उपदेश करतात. हे जरी नाही कळत तरी दुसरा येईल. कमल म्हणतात मी जाईल नंतर दुसरा येईल. पण काय सांगणार आहे ते? फक्त नामस्मरणच कर, नामस्मरणच कर. बरोबर आहे का नाही? जे तुमच्याकडून 100 वर्षाचं आयुष्य आहे, कधी आपला जीव जाईल सांगता येणार आहे का? बरोबर आहे का? हे माझं, हे माझं, हे माझं तुरुतुरु तुम्ही कव्हर आपले जे यवने आहेत त्यामध्ये कुठपर्यंत फिरणार आहोत तुम्ही? आता झालं ना, आता परमार्थ करायची वेळ आली ना. बरोबर आहे का नाही? हा, मी सांगत नाही, संत सांगतात. काय? हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही झालं
असं वातावरण काही पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी सरती शेवटी बा सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा माद्वारी हे जरी नाही कळत तरी दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल आमचं काही जाणार नाही बरोबर आहे का नाही? तुम्ही नामस्मरण करा अथवा नका करू आमचं काय जाणार आहे का या विना अनेक दासता साधे, या विना अनेक दासता वाहत से आन विठोबाची याच्या व्यतिरिक्त आणि कोणताही साधन नाही अहो जगद्गुरु तुकोबरा किती तळमळ आहे आपलं चांगलं व्हावं याकरिता माझी पण एवढी तळमळ नाही अहो ज्यांना जगद्गुरु असं म्हणतात तुकाराम महाराज स्वतःची शपथ घेऊन आज सांगत विठोबाची आण म्हणजे विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतात याच्या व्यतिरिक्त तुम्ही कितीही साधन करा पण याच्यासारखं सोपं साधन कुठेच नाही आहे का सोपं तुका म्हणे सोपे आहे जगाऊनी, 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 राना तो धनी
आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतसे किंवा घेतो येथे हे दोन पाठ भेद आहेत महाराज जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की सगळ्यात सोपं साधन फक्त नामस्मरण म्हणजेच नामसंकीर्तन हेच आहे फक्त तुम्ही ते नामस्मरण करायचं आणि तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तो धनी घेतो सर्वात पॉइंट येतं शहाणा तो धनी त्याचा कुणीही लाभ घेऊ शकतो का नाही तुम्हाला कळाना झालंय तुम्ही करत नाही याचं कारण तुम्ही शहाणा तो धनी याचं धनी नाहीत तुम्ही जो शहाणा आहे तो ज्याचा काय होईल धनी म्हणजे तो घेऊ शकेल शहाणा तो धनी घेतो येथे आणि घेत असे जो शहाणा आहे तोच या मंत्राचं रामकृष्णारी सोपा जरी मंत्र असला पण कुणाच्या पण तोंडाला येत नाही त्यासाठी भाग्यच लागतो महाराज बरोबर आहे का नाही आणि जो शहाणा आहे तोच याचा लाभ घेऊ शकतो आता अभंगाचा पूर्ण अर्थ आपण सविस्तर चिंतनाने पाहण्याचा संपलेला आहे जाता जाता सर्वांना एकच सांगतो की फक्त तुम्ही रामकृष्ण हरी एवढा या मंत्राचा उच्चार करा आपल्या कंठामध्ये थोडा कंठाला दाब बसू द्या थोडं असं खाऊ खाऊ तुमचा सगळा कंठ खलास गेलाय त्या कंठानं तरी जरा नामस्मरण करू करू थोडा गोड होईल कारण भजन म्हणून म्हणून खलास गळे म्हाताऱ्याची घेऊन निघूनच गेले काही काही गावांनी तर खलास म्हणजे रामकृष्ण हरी असंच म्हणायला लागले सगळे म्हातारे रामकृष्ण हरी किती गोड असं चलता चलता कामामध्ये काम काही म्हणा राम राम तुमचं काय पण काम असू द्या सहज तुम्ही असं भांडे जरी घासायला लागलो महिला मंडळ तरी फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढंच म्हणायचं याची ताकद लई मोठी आहे बरोबर आहे का नाही तुम्हाला फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचं काही अवघडता आहे का काही नाही मला याच्यामध्ये काहीच अवघड नाही आणि जाता जाता सर्व पुरुषांना आणि महिला मंडळांना जाता जाता एकच वाक्य सांगतो जप तुम्ही रामकृष्ण हरीचा जपा पण त्याच्या सोबत तुम्ही सेवाही करा कुणाची आई वडिलांची जाता जाता एवढं सांगतो फक्त आणि फक्त तुम्ही आई वडिलांची सेवा करा वारंवार मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो आई वडिलांची सेवा करा कारण तुमच्या जीवनामधून एकदा आई निघून गेली पुन्हा तुम्हाला आई आहे का नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला खाऊ घाला तुम्ही एक भाकर खात असल्यास तर त्याच्यातली अर्धी भाकर तुमच्या आईला द्या पण द्या तिची जास्त अपेक्षा नसते बरोबर आहे का नाही जास्त अपेक्षा नसते फक्त आपण एक खाता त्यामध्ये तुम्ही अर्धी भाकर आईला द्या आणि अर्धी भाकर आपल्या वडिलांना द्या जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना खाऊ घाला एकदा वरी गेल्यावर पुन्हा कितीतरी तुम्ही वर्ष श्राद्ध घाला चांगली तुम्ही जिलेबी ठेवा किंवा काय बासुंदी ठेवा वरी जाणार आहे का काही त्यांच्या तोंडाला जोपर्यंत त्यांचा जीव आहे जीवात जीव आहे तोपर्यंत चांगली माणसाची वागणूक द्या मला एवढं माझं काही कीर्तनामधून ऐकू नका पण शेवटचं एवढं ऐका टाइम झाला का हा? किती झालंय थोडं लेट झालंय काय होईल झोपा येईल हा करायचं बरं हा करायचं काढू भेटा 5 मिनिटं चल दे की सप्त्यामध्ये काय होतं उरकायचं का हा दिवसभर दुसरे कार्यक्रम असते बर बर जाता जाता एवढं सांगतो गावकरी काही आपल्याला टाइम देणं झालेत फक्त एवढंच माझं घरी जाताना माझी याव का पाया पडून विनंती फक्त तुम्ही आता काही जास्त बोलत बसत नाही मी गीत वगैरे थोडं सांगणार होतो ते आता नंतर आपला कधी योगानं पाहूत आपण जाता जाता फक्त आई वडिलाची सेवा करा ह्या माझ्याकडून फक्त काहीच घेऊ नका तुम्ही कीर्तन सांगितले वाया जाऊ द्या का जाणारच आहे वाया घेतलं तुम्ही हा वाया जात नाही आणि त्याच्या सोबत काय करा तुम्ही आई वडिलांची सेवा करा फक्त तुम्ही नामस्मरण कुठं तुम्ही नामस्मरण केलं मंदिरामध्ये आलात रामकृष्णारी म्हटलं आणि घरी तसेच आई वडील उपाशी जमत का घरचा देव तुम्ही उपाशी ठेवायचा आणि इकडे मंदिरात येऊन तुम्हाला देव पावन का
नाही महाराज, ज्याकरिता फक्त आई वडिलांची सेवा करा, बाकी काही सांगत नाही. विठ्ठल जय आणि झालेली कीर्तन सेवा इथंच सर्वांच्या छोट्या मोठ्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि जे काही माझ्या बरोबर आलेलं आहे ते माझ्या गुरुवर्यांचा प्रसाद आहे. हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर भक्त आचार्य अर्जुनजी महाराज लाडू गुरुजी यांचा काय प्रसाद आहे. आणि जे माझ्याकडून काय चुकलं असेल, एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल, त्यांनी माफ करा. करणारच का नाही? हा, माफ करा. केलं का माफ? माफ केलं असलं तर ठीक आहे, आणि माफ नसलं केलं तर मग तुम्हाला काय करायचं ती करा. हा? सर्वांनी माफ करा. अपशब्द जात असतो, आता छोटा कीर्तनाकडून अपशब्द जात असतो. कोणाची भावना दुखावली असेल तर माफ करा. बोला. शांत बसा. अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात सेवा